काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. ही कुठली पद्धत आहे? ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे? अहो ते घर बघा, विजय केनवडेकर त्यांच्या घरात फोटो बघा. 2 फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले. मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय, पुरा वातावरण गढूळ करून टाकायचं, शहराची वाट लावायची, ह्यांना काय विकास करायचा नाहीये. ह्यांना हेच करायचंय, कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय. म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती. फ्लाइंग स्क्वॉड आला होता आणि सन्मान्य PI जगताप साहेब होते. त्यांनाही मी सांगितलेलं आहे, साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार, मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे. कोण कोण कार्यकर्ते इथे पैसे वाटतायत ते. पप्या तवटे, तो रुपेश कानाडे, तो रणजित देसाई, तो मोहन सावंत, अंगावर पैसे घेऊन वाटतायत सगळे. अशा निवडणुका अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आता बॅगा आलेले आहेत, त्या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना, ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये.